माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 41 आज समाप्ती. अध्याय 61 श्री निमराज महाराजांची समाधी आणि भक्त अनंताची कथा. श्री गणेशाय नमः. श्री दत्त प्रबोध या ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायाचा प्रारंभ करताना असं सांगते की श्रोतेजन हो, श्री निमराज महाराजांच्या निवासाने पावन झालेल्या त्या गावाला देवदैठण किंवा देवठाण ही नावे पडली. त्या संदर्भाच्या कथा आपण आज पाहूया. त्याचं काय झालं की श्री दत्तात्रयाचा तो आणि तसा आशीर्वाद घेऊन निमराज महाराज हे आपल्या देवठाण ह्या गावात परत आले. आता त्यांच्या आयुष्याची तिसरी होण्याची वेळ आज जवळ आली. त्यांचा जसा ईश्वराच्या कृपेने मांडलेला संसार सफल झाला होता, तसाच त्यांचा परमार्थही त्यांचा नावलौकिकही मोठा वाढला होता. ही अशी संसार प्रपंचाची परमार्थाची सुरेख सांगड घालून तीच कला इतरांनाही शिकवत त्यांनी आपले जीवन कार्य सुपर केले होते. एकदा स्वतःच निमराज महाराजांनी आपल्याच गावाची नामकथा सांगताना कीर्तनात असे सांगितले की, लोक हो, या आपल्या गावाला देहठाण असे नाव का पडले याची कथा तुम्हाला सांगतो, ती ऐका. पूर्वीच्या काळी या स्थानी दानशूर दधीची ऋषींचा आश्रम होता. पवित्र निसर्गरम्य स्थानावरच दधीची ऋषी घोर तपाचरण करत होते. या काळी एका रुद्रासूर नावाचा राक्षस अत्यंत माजला होता. त्याने सगळीकडे धुमाकूळ घालून स्वर्ग, मृत्यू, पाताळ इथल्या सर्वांना पार गांजून टाकले होते. पण त्या रुद्रासुराचा नाश करू शकेल असे एकही अस्त्र वा शस्त्र हे देवदेवता काय किंवा अन्य कोणाकडेच नव्हते. तेव्हा सर्वजण भगवान निलकंठेश्वर यांना शरण गेले. त्याने रुद्रासुराच्या नाशाचा उपाय विचारला. तेव्हा भगवान म्हणाले की, तुम्ही जर थोर तपस्वी दधीची यांच्याकडून त्यांची वज्रासारखी कठोर हाडे मिळवू शकाल, तर त्या हाडांपासून एक प्रभावी शक्तिशाली असे अस्त्र तयार केले तर त्या शस्त्रानेच रुद्रासुराचा नाश होऊ शकेल. तेव्हा सारे देवदेवता, ऋषी, मुनिजन दधीची ऋषींकडे त्यांच्या हाडांची मागणी करण्यासाठी आले. तेव्हा त्यांच्या विनंतीस मान देऊन दधीचींनी आपला देह येथेच या पवित्र भूमीतच ठेवला. त्या दधीची ऋषींच्या हाडांपासूनच पुढे एक प्रभावी असे अस्त्र तयार करून त्या शस्त्रानेच रुद्रासुराचा वध करण्यात आला. दधीचींनी आपली कुडी तेथे रुद्रासुरास मारण्यासाठी ठेवली. देह ठेवला ते हे स्थान, ती ही पावन भूमी. त्या कारणानेच त्याचे नाव पडले देवठाण. त्याचाच पुढे अपभ्रंश होत तो दैठण म्हणून या गावाच्या देवदैठण या नावासंदर्भात दुसरी एक कथा सांगितली जाते. ती कोणती? ती अशी. एकदा निमराज महाराजांनी निर्वाणापूर्वी आपल्या घरी सर्व देवदेवतांना भोजनासाठी बोलावले. आपल्या तीनही मुलांना त्या भोजन कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यास सांगितले. त्या आज्ञाधारक मुलांनी सर्व तयारी केली. स्वयंपाक तयार केला. घरासमोरच्या भव्य अंगणातील मांडवात पंक्ती पाने मांडली. आता देवदेवता कधी येऊन पानावर बसतात याचे सारेजण वाट पाहू लागले. कुतूहलाने वाट पाहू लागले. तर आज निमराजाने आपल्या घरी देवांना बोलावले आहे ही वार्ता लोकांच्या कानावर गेली. कोणी त्या वार्तेचं कौतुक केलं तर कोणी अपहास लोक म्हणाले की निमराजे देवांचे भक्त, ते निष्ठावंत, देवास प्रिय. हे जरी सारं खरं असलं तरी देव तेही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जेवायला येणार या वार्तेवर आमचा तरी काही विश्वास नाही, हे शक्य नाही. पण इकडे मात्र असं झालं की जशी का पाने मांडली तशी महाराजांनी मोठ्या विनयाने देव आणि देवगणास आवाहित केले. ते म्हणाले की, बाळांनो, प्रत्येक पानाकडे नीट लक्ष द्या. ज्या पानावरचा जो पदार्थ संपलेला दिसेल तो वाडा. आणि काय थोड्याच वेळात पानावर येऊन बसलेल्या देवदेवता त्या सामान्य लोकांच्या चर्मचक्षु जरी दिसत नव्हत्या तरी त्या निमराजांना त्यांच्या मुलांना मात्र दिसत होते. पानातले पदार्थ मात्र संपत होते. मुले संपलेले पदार्थ परत वाढत होते. या गोष्टीचे काहींना इतके आश्चर्य वाटले की त्याने धन्य धन्य महाराज म्हटले. त्यांनी प्रत्यक्ष नामदेवांनी जेवायला होता हे ऐकले व वाचले होते, पण आज मात्र त्यास जेवताना पाहिले. याच गोष्टीकडे काहींनी या भुताटकीचा खेळ, हातचलाकी, नजरबंदीचा खेळ अशी टीका करण्यास कमी केले नाही. निमराजाने त्या लोकांच्या बोलणाऱ्या तोंडाला नावे ठेवली नाही किंवा कोणताही रागाराग केला नाही. उलट त्यांनी देवांच्या जेवणानंतर तो देवभोजनाचा प्रसाद आहे साऱ्या गावकऱ्यांना खाऊ घातला.
प्रत्यक्ष देवदेवतांना ज्या स्थानावर निमराज महाराजांनी जेव घातले ते स्थान म्हणजेच देव दैठण असे या स्थानाचे नाव पडले. यानंतर ग्रंथरचनाकार हे महाराजांच्या संप्रदायाबद्दल माहिती देताना असं सांगतात की भक्तराज निमराज यांच्या संप्रदायाचा रंग पिवळा, त्यांची पताकाही त्याच पिवळ्या रंगाची. स्वतः निमराज महाराज हे कीर्तन सेवेत उभे राहिले त्यांना देवाने दिलेला पितांबरच ते धारण करेल. डोईस मुंडासेही न म्हणता उघड्या अंगाने कीर्तन करायचे ही त्यांची पद्धत. महाराजांनी स्वतःच आपल्या तिन्ही मुलांना अनुग्रह देऊन त्यांना भक्ती मार्गाचे संप्रदायाचे उपासक बनविले. त्यांचा तिसरा पुत्र निरंजन याने भक्ती मार्गाबरोबरच योग मार्गाची कास धरली होती. त्याने तपाचरणाचा मार्ग निवडला होता. एक दिवस मात्र निमराजांनी आपल्या शिष्यांना मुलांना आपल्या जवळ बोलावून घेतले. त्यांना सांगितले की आता मला त्या पांडुरंगाचे बोलावणे आले. आता आम्ही जातो. तुम्ही मात्र इतकेच करा की जेथे विठू पिठू साधूची समाधी त्याच्याजवळच आमची समाधी करा. आणि पुढे खरोखरच जेव्हा महाराजांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याच जागी त्यांची समाधी बांधण्यात आली. या ग्रंथकार आपल्या समोरच्या श्रोत्यांना वर्णन करून सांगतात की बाबा हो, आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती नीट ऐकून घ्या. याच निमराज महाराजांच्या संप्रदायातील नारायण महाराज यांचे एक अनंत नावाचे भक्त होते. ते हंगातीरी राहत होते. त्यांच्या सुशील सद्भावी पत्नीचे नाव होते राधिका. राधिकाबाई थोर पतिव्रता. अनंत बुवा राधिकाबाई अत्यंत सत्वशील, सद्भक्त, सश्रद्ध असे दाम्पत्य. ते त्यांच्या दारी आलेल्या प्रत्येक जीवाची तानभूक मोठ्या आस्थेने भागवत. त्या अनंत बुवास पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची सतत आस लागलेली असायची. त्यांची पंढरीची वारी कधी चुकली नाही. कधी त्यांच्या मुखीच्या हरिनामास कधी खंड पडला नाही. त्यांच्याकडे निमराजाचीच कीर्तन परंपरा चालत आली होती. मुळातच ईश्वरनिष्ठ अभ्यासू असलेले अनंतबुवा हे सुद्धा उत्तम प्रकारे कीर्तन करीत. त्यांनी कला आपल्या संप्रदायातील थोर पुरुषांकडून त्यांच्या आशीर्वादासह आत्मसात केली होती. अनंतबुवा हे 3 गावचे कुलकर्णी पद सांभाळून होते. त्यांनी आपल्या संप्रदायात श्री निमराज महाराजांच्या प्रमाणेच प्रपंच परमार्थ यांची सांगड उत्तम प्रकारे घातली होती. लोक त्यांच्याही कथा कीर्तनास आवर्जून घेत. एकदा आपली पंढरीची वारी करून आल्यानंतर अनंतबुवांनी गावात एक मोठा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला. त्या दिवशी त्या गावातल्या लोकांना एक चमत्कार आणि भक्तीचं अलौकिक सामर्थ्य काय असतं हे पाहायचं भाग्य मिळालं. त्यात असं झालं की अनंतबुवांनी आपल्या भल्या मोठ्या चौस्योपी वाड्याच्या अंगणात कीर्तनास प्रारंभ केला आणि अचानक वारा सुटला. आकाशात काळे कुट्टे ढग दाटून आले. जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर श्रोते धावपळ करू लागले. तेव्हा आपला सर्व भार भगवंतावर टाकून अनंतबुवा सर्वांना हात जोडून म्हणाले, अरे माझ्या प्रिय भक्तांनो, असे कीर्तन सोडून जाऊ नका. या मांडवाखाली या. येथे तुम्हाला पाऊस लागणार नाही. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सारेजण त्या कीर्तन चाललेल्या मांडवाच्या छताखाली आले. ते सारेजण कोरडे होते. मंडपाच्या बाहेर मात्र धुव्वाधार विजा वादळाचा पाऊस चालू होता. निजभक्तांचा देव कसा पाठीराखा असतो या अनुभवाने लोक त्यांच्या पायावर झुकले होते. तर काहींचे तो दिव्य चमत्कार पाहून डोळे दिपले होते. यानंतर काही दिवसातच ते अनंतबुवा राधिकाबाई यांची ईश्वरनिष्ठ दाम्पत्य जोडी चारधाम यात्रेस गेली. त्या महायात्रेच्या प्रवासातच राधिकाबाईंनी आपली जीवनयात्रा विष्णुपदावरच संपविली. आपल्या पत्नीचे उत्तर कार्य करून अनंतबुवा संन्यस्त वृत्तीने प्रयाग क्षेत्रास आले. त्याने संन्यास ग्रहण केला. महर्षी वाल्मिकीने येथे घोर तपश्चर्या केली. त्या स्थानावरच पुढे अनंतबुवांनी आपला देह ठेवला. ज्येष्ठ कृष्ण पंचमीस त्यांनी समाधी घेतली. हा सारा कथाभाग सांगितल्यावर पुढे ग्रंथकार श्रोत्यांना भरलेल्या डोळ्यांनी दाटलेल्या कंठाने सत्य सांगता की बाबांनो, ही अनंतराव राधिकाबाई म्हणजेच श्री दत्त प्रबोध या ग्रंथाच्या रचनाकाराचे म्हणजेच माझे पूजनीय माता पिता होत. माझ्या पित्याची भेट ही साक्षात सद्गुरू दत्तात्रयाच्या रूपात झाली आहे. महाक्षत्र श्री गालवस्थान तेथे एका विप्राच्या रूपात मला दर्शन देत एका नामसंकीर्णात माझी साथ करून त्यांनीच मला अशी आज्ञा दिली की तू या श्री दत्त प्रबोध ग्रंथाची रचना कर.
आत्ता आपण जे 60 भाग ऐकले ते दत्तप्रबोध ग्रंथ होय. त्यानुसार मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रथम जोरात काही अध्यायाचे जलनलेखन केले, पण पुढे त्या कामात खंड पडला. काही दिवसांनी परत श्री दत्तात्रेयाची आज्ञा होताच त्यांना शरण जाऊन आपला कर्तेपणाचा सारा भाव बाजूस सारून ग्रंथलेखनाचा पुनरारंभ केला. तेव्हा श्री दत्तगुरूच्या कृपेने 61 अध्यायाचा ज्ञान, भक्ती व उपासना साधना यांचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ शालिवाहन शके 1782 म्हणजेच संवत 1916 मध्ये 1916 मध्ये लिहून पूर्ण झाला. तो जनार्दन स्वामीच्या साक्षीने दत्तात्रेयाच्या चरणी अर्पण केला गेला. तो ग्रंथ कुठला? आता आपण जे श्रवण करत आहात तो अनंतसुताची लेखन सेवा श्री दत्तरायाच्या चरणी सादर समर्पण करून मी त्यांना हात जोडून प्रार्थना करतो की महाराज तुमची कृपा ही सर्व दत्तभक्तांवर सदैव राहो. जे कोणी भक्त या ग्रंथाचे भावभक्तीने सहस्रद्ध राहून वाचन, पठण, श्रवण करतील त्यांच्या सर्व इच्छा ह्या तुमच्या कृपेने पूर्ण व्हाव्या हीच नम्र प्रार्थना. येथे नारद पुराण संमत श्री दत्तप्रबोध या ग्रंथाचा 61वा अध्याय पूर्ण झाला. इति श्री अनंत सूत रचित श्री दत्तप्रबोध ग्रंथ समाप्त. आपण श्री दत्तप्रबोध दत्त अवतार महात्म्याचे सुलभ निरूपण 61 भागामध्ये श्री दत्तप्रबोध ग्रंथ पूर्ण केला. आज ग्रंथाची समाप्ती होती. जर समजा यदा कदाचित या ग्रंथामध्ये माझ्याकडून अनवधानाने जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. शुभम भवतु. ग्रंथ समाप्ती झालेली आहे. पुढच्या ग्रंथाला आता लवकरच सुरुवात करूया. आनंद घ्या, आनंद द्या, आनंद घ्या, आनंद द्या. त्रिवेणीचं ब्रीदवाक्य.